Good morning, everyone. In the previous lecture, we have seen the variety of problems on the oblique line. Okay, I think we have covered almost all the cases, and the last example that I think we need to repeat. बरोबर आहे का? जे लास्ट एक्झाम्पल होतं, काही जणांना ते समजलं नसणार आहे, मला माहिती आहे. काही जणांनी सॉल्व्ह केला असेल तर त्याचं आपल्याला अँगल्स फाइंड आउट करायचे. अँगल थिटा किती येतोय आणि फाय किती येतोय. कुणी फाइंड केलंय का? हॅलो, हा, किती येते Yes, अँगल sir. थिटा? What is the theta angle? Theta 35. Theta is 35. Okay, I will write it here. 35 degree. And phi? 550. 550. Okay. Let me check others. Alpha 62 and beta 72. Alpha 62 and beta? Beta किती आला? Hello? Hello? Am I audible? Hello? Yes. Okay. Yes, sir. What is beta? 72. ओके, ठीक आहे. लेट मी चेक अदर्स. हा, बाकी यांचं बघूयात काय येते आन्सर. सांगा, ज्यांनी सॉल्व्ह केले त्यांनी त्यांचा अँगल थिटा फाय आलेला आहे, अल्फा बीटा आलेला आहे, ते व्हॅल्यू सांगा. मुलामध्ये सांगा कोणतर. हॅलो, मुलामध्ये प्रोएक्टिव्हनेस फार मिसिंग आहे बघा. मला प्रत्येकाचं नाव घेऊन सांगावं लागतं की यस तुम्ही सांगा, हे सांगा. Hello, sir. हा, बोला. Theta 35, थिटा इज कमिंग 35. 1 सेकंड. 545, 545. Alpha 60, अल्फा 60, Beta 70. 70. ओके. अजून कोणाचं आलं वेगळं? Hello, sir. हा, बोला. Theta 36. थिटा 33. 36. 36. ओके. फाय 48. 548. Beta 73. नाही, अल्फा सांगा. अल्फा. व्हॉट इज अल्फा? Alpha is nothing but apparent angle made by the apparent line, FEL line, FEL with horizontal plane. FEL न horizontal plane शी केला angle. Six. 60? 60. Hello? 66. 66. ओके. आणि बीटा? Beta 73. बीटा 73. बापरे. अजून वेगळं कोण आले? Hello, sir. हा, बोला. Theta 35. थिटा 35. Alpha 60. अल्फा 60. ना आता मला थिटा 5 पाहायला लिहितोय आपण. 545. 545. ओके. देन अल्फा 60. अल्फा व्हॅल्यू 67. 60. ओके. बीटा? आणि बेटा 65 आलाय सर. बीटा 65 आले. काय व्हेरिएशन आलंय काय मला कळ नाही. अजून बघूया कोणाचं काय वेगळं आलंय मुलामध्ये. हॅलो सर. हा, बोला. सो माझा थिटा 35. 35. 5 50. 550. अल्फा 57. अल्फा 50 आलेलं आहे. 7. 57. 57. ओके. बीटा 65.
ठीक आहे, अजून एक सिरीज बघूया आपण. मुलामध्ये सांगा जरा. बॉईज, मी आता नाव घेतो मुलांचं, काय कारण प्रोएक्टिव्हनेस फार कमी आहे मुलांकडे. काय कसं पाहिजे राव, डायनामिक ग्राफिक्स यू आर लर्निंग, very very interesting subject you are learning. It doesn't know any kind of boring. Even I conduct lecture for 2 hours 3 hours. Govind Dhotre, please tell me what are the theta value, phi values. Govind Dhotre, no. आज गोविंद धोत्रेंची absently मार्क करून टाकू, कारण he is not responding at all. सुजय गायकवाड, सुजय, हा बोला. थिटाची व्हॅल्यू किती आली? सर सॉल्व नाही केलं सर. सॉल्व केलेलं नाहीये, बोला ना. नाही सॉल्व केलं, चुकलं ठीक सर आहे. माझं ते. हा? लय वेळ चुकलं त्याच्यामुळे परत नाही सोडलं. चालू आहे. मला फोन करत जावा ना, की बाबा सर मला हे देतं जमा आलं, इथं मी अडलेलो आहे सर. यू कॅन कॉल मी ॲट एनी टाइम ना. व्हॉट इज प्रॉब्लेम? असं झालंय कधी तुम्ही मला फोन केलाय आणि तुम्हाला प्रॉपर रिस्पॉन्स दिला नाही, असं झालंय का कधी? करत जाईल सर. नाही झालेलं कधीच, होणारही नाही, लक्षात ठेवायचं. अजिबात होणार नाही. आय विल गिव्ह द अश्युरन्स. नेक्स्ट अजून बघूया आपण. अक्षय काळे, Yes, sir. टेल मी व्हॅल्यूज थीटा, फाय, अल्फा, बीटा. Theta 36, थीटा 36, 550, 1 second, 550, alpha 65, अल्फा 65, बीटा and beta 70. 70. ओके, दीज आर दी आन्सर्स. आय थिंक बघा थोडंसं कम्पेअर करूया. बघा पहिल्या याच्यामध्ये 35 मला वाटते सगळ्यांचं थीटा तर बरोबर आलेलं आहे बघा. थीटा इज एक्झॅक्टली ओके. 35, 36, 35, 35, 36. गुड. थीटा इज करेक्ट. प्रत्येकाने जो काही कॅल्क्युलेट केलंय तो अँगल थीटा बरोबर आहे. नाउ फाय अँगल, फाय इज 50, 45, 48, 45, 50, 50. ओके. थोडंसं 45 ज्यांचं आलेलं आहे, 45, 48, 45, 50, 50. ओके, म्हणजे किती आहेत 50? हा, म्हणजे 50, 48, 50 हे आन्सर मला वाटतं जास्त क्लोज आहे. थोडंसं 45 ज्यांचं आले त्यांनी चेक करा जर आन्सर बघा. दो जो गॉट द आन्सर 45 फाय अँगल, प्लीज चेक. कारण 2, 3, 4 आन्सर एकदम मॅच होऊन आले बघा. पहिला 50 आहे, नंतर तिसरा 48 आहे, परत हा फिफ्थ 50 आहे, परत लास्ट 50 आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 आन्सर एकदम मॅचिंग आहेत आउट ऑफ 6. तर थोडंसं 45 जे चालेल त्यांनी थोडंसं चेक करा पॅरलिझम वगैरे, सो दॅट यू विल गेट द करेक्ट आन्सर. So at present 48 and 50 will be considered as a correct value. Okay. Next, alpha value 62, 60, 66, 60, 57, 65. याच्यामध्ये फारच फरक आहे. 65, 60, 66, 60, 62, 65, 66 किती दोन आन्सर आहेत आणि 60 57 पण आहे. हा 57. हा, आता ही 57 म्हणजे रेंज काय एक्झॅक्ट कळणं झाले. अजून कोणाचं वेगळं आले का जरा सांगा मला भाऊ. Yes, sir. हा बोला. 63. अल्फा अँगल ना, हा. अल्फा 63 आलेले. ओके. 60 to 65 च्या रेंज मध्ये येते. 60 to 65 च्या रेंज मध्ये ना. येस सर. 60 पण एवढं आन्सर मध्ये नको आहे फरक एवढा. कारण कसं आहे माहिती का, 1 or 2 चा फरक चालतो. म्हणजे काय म्हणते त्याला, तर समजा 60 आला असेल तर 60च्या 61, 62 किंवा 58, 59 इट इज अलाउड.
समजा ऍक्युरेट आन्सर जर 60 असेल तर प्लस और मायनस 2चा टॉलरन्स, एवढा फरक नाही पडला पाहिजे. तर ही थोडंसं बघायला लागेल बघा, कारण आता इकडे छान अॅक्युरेसी आली या साईडला, म्हणजे थीटा आणि फाय मध्ये. आणि अल्फा बीटा मध्ये, अल्फा मध्ये जेवढं कसं व्हेरिएशन आलं मला कळत नाही. थोडंसं काय तर पॅरलिझम चुकतोय बघा, अजून बघा. ठीक आहे, आता बीटा बघूया आपण. आता बीटा 72, 70, 73, 65, 70. मला वाटतं हे 65 थोडंसं फारच व्हॅरी झाले बघा. चेक करा, ज्यांचं 65 आलेलं आहे त्यांनी आन्सर चेक करा, लाईन्स पॅरलिझम आहेत का बघा. लाईन पॅरल नसेल तर असं व्हॅरिएशन येणार, लक्षात ठेवायचं. आपला आन्सर आपणच करू शकतो की बोललं, जर लाईन थोड्या वाकडे तिकडे आले का, लोकस लाईन वाकडे तिकडे आले का, हा घोटाळा होणार 100%. सो प्लीज टेक केअर व्हाईल ड्रॉइंग दी लोकस लाईन्स. लोकस लाईन्स ह्या नेहमी XY ला एक्झॅक्ट पॅरल पाहिजे, तरच तुमचा आन्सर करेक्ट येणार आहे. अदरवाईज आन्सर मध्ये फार व्हॅरिएशन राहणार आहे. तर ते तुम्हाला प्रॅक्टिस येणार आहे, डायरेक्टली येणार नाही, लक्षात ठेवा. कुणाला डायरेक्टली असं गॉड हॅज नॉट गिव्हन डायरेक्ट गिफ्ट. विदाउट प्रॅक्टिस you will not get the command of drawing the exact parallel lines. ओके, त्यामुळे मी दिलेलं होमवर्क, जे क्लासमध्ये घेतले एक्झाम्पल्स, तुम्ही प्रॅक्टिस केले पाहिजेत. लेट इट बी बाय जस्ट कॉपी पेस्ट, नो प्रॉब्लेम. पण विदाउट प्रॅक्टिस तुम्हाला ते एक्झाम्पलची कमांड येणार नाही किंवा पॅरलिझम मेंटेन करता येणार नाही. ठीक आहे, तर एवढे आन्सर्स मध्ये एवढे व्हॅरिएशन आलेले, थोडंसं खूप काम करा लागते बघा पॅरलिझम मध्ये. बघा कुणाचं चुकते असं एवढे येत नाही रेंज मध्ये, बघावं लागेल. तर मी सॉल्व्ह करून देणं गरजेचं आहे का? नो सर. नो. ठीक आहे. सो टुडे ऑल ऑफ यू लिसन. टुडे आय हॅव शेअर्ड द 2 documents on the study material sheet. Okay, on study material sheet I have shared the 2 documents. One is MCQs on line chapter, जे मल्टी चॉईस क्वेश्चन्स जे असतात ते मी त्या ठिकाणी शेअर केलेले आहेत. सेकंड, असाइनमेंट नंबर 1 ऑन दिस चॅप्टर. असाइनमेंट नंबर ऑन दिस चॅप्टर. तर ते असाइनमेंट जे आहे ते तुम्हाला ड्रॉ करायचं, लक्षात ठेवा. आता मी व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स तिथे ऍड केलेत. आता काही पॉईंट आपल्याला डिस्कस करायचे पुढं, तर त्यातले जे काही क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्स मधनं आता पण जे आपण शिकवलेले आहेत त्याला मॅचिंग तुम्ही क्वेश्चन्स बघा, टिक करा आणि तेवढे सॉल्व्ह करा. आणि जसं जसं आपण सिलेबस पुढे कव्हर करत जाऊ तसं तसं तुम्ही ते सॉल्व्ह करत जाणं अपेक्षित आहे. सगळ्या नोटीस का आली का? स्टडी मटेरियल शीट मध्ये 2 डॉक्युमेंट मी शेअर केलेले आहेत, त्याच्या लिंक शेअर केले आहेत. नंबर 1 असाइनमेंट नंबर 1. ओके, असाइनमेंट नंबर 1. असाइनमेंट सेकंड डॉक्युमेंट MCQs ऑनलाईन चॅप्टर. ओके, तर ती MCQचे एक तुम्हाला सॅम्पल क्वेश्चन्स पाठवलेले आहेत. तर आपली जी एक्झाम असणार आहे, कधी पेपर आपला युनिट टेस्ट 1? हॅलो, 23 ला. हा, 23 ला आपला युनिट टेस्ट नंबर 1 असेल पेपर. तर त्याच्या आता हे जे क्वेश्चन सॅम्पल म्हणून पाठलेत त्यातले जसे जसे पडतील असं काही नाही, तुम्हाला थोडंसं व्यवस्थित प्रिपरेशन करावं लागेल. ओके, तर एक फॉर्मॅट दिलाय मी, सॅम्पल दिलेले क्वेश्चनची बँक दिलेले. टोटल 20 क्वेश्चन्स त्या ठिकाणी तुम्हाला मी पाठवलेले आहेत. तर ते व्यवस्थित बघा. जसं जसं आपला सिलेबस कव्हर होत जाईल त्याप्रमाणे ती क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कुठं अडत असेल तर मला विचारा. ठीक आहे, तर बोथ द थिंग्स आय हॅव शेअर्ड नाऊ. म्हणजे थोडक्यात फॉर्मॅट कळतो, MCQ कसे असतील आणि रेग्युलर जे आहेत आपल्याला ड्रॉइंग करायचंय ते असाइनमेंट नंबर 1 मध्ये तिथं ऍड केलेले आहेत. तर जे काय एवढ्या काय व्हरायटीज आहेत त्या सगळ्या मी त्या असाइनमेंट क्वेश्चन मध्ये इन्व्हॉल्व केलेत, इन्क्लूड केलेले आहेत. तर तुम्ही एक 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 जसं सिलेबस कव्हर होत जाईल पॉईंट टू पॉईंट त्याप्रमाणे तुम्ही ते सॉल्व्ह करत जावा. सिक्वेन्स मेंटेन व्हावा असं अपेक्षित नाही. ओके, सिलेबस जसा कव्हर होत जाईल तसं त्याप्रमाणे तुम्ही सॉल्व्ह करत चला. ओके, एनी डाऊट? कुणाला काय शंका आहे याच्याबद्दल, असाइनमेंट बद्दलची, सॉल्व्ह करण्याबाबत काय अडचण? एम आय ऑडिबल? येस सर. हा, आता हे सॉल्व्ह कसं करायचं आहे हे महत्वाचा प्रश्न असेल काही जणांचा. तर त्यासाठी सेपरेट ब्लँक पेपर यूज करा.
झेरॉक्स पेपर असतात का नाही? हॅलो, झेरॉक्स पेपर यूज करायचे. एका पेज वरती एकच, वन साइड वरती एक, म्हणजे वन पेज असेल त्याच्यावर 2च प्रॉब्लेम बसवायचे. बघा मी आता सांगतोय कसं करायचंय ते, त्याप्रमाणे ते फॉलो व्हायला पाहिजे. एका पेज वरती 2च एक्झाम्पल असले पाहिजे, फ्रंट साइडला एक, बॅक साइडला एक, आणि क्वेश्चन्स त्याच्यावरती लिहा. यू राईट द क्वेश्चन्स. ओके, राईट क्वेश्चन, त्याच्यानंतर गिवन आन्सर, बॅक साइडला क्वेश्चन, गिवन आन्सर. अशा पद्धतीने तुम्ही ते सॉल्व्ह करायचे ब्लँक पेपरवरती, झेरॉक्स पेपरवरती. आणि असाइनमेंट संपल्यानंतर त्या सर्व पेजेसचं एक PDF करायची, आणि ती PDF साठी परत तुम्हाला मी एक लिंक पाठवेल. जसं तुम्ही क्रिएटिव्हिटी डिझाईन थिंकिंगचं जसं ते फॉर्म भरत होता गुगल फॉर्म, त्या पद्धतीने ते आपण परत झाल्यानंतर अपलोड करणार आहोत. ओके, काय अडचण कोणाला आहे असाइनमेंट बद्दल? No, sir. हा, तर व्यवस्थित वेल प्रिपेअर करा. शक्यतो एकमेकाची कॉपी करू नका. कुठं अडचण आली तर मला विचारा, फोन करा, पण डोंट कॉपी पेस्ट. ड्रॉइंग हा विषय कॉपी पेस्ट करून सक्सेस होणार नाहीये. प्रत्येकाला जमलंच पाहिजे ऍट एनी कॉस्ट. ओके, जे जमत नाही ते मला विचारा, आय विल हेल्प. पण कुणीही एकमेकाची कॉपी करायची नाही. किंवा एखादा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे की तुम्हाला त्याचा अश्युरन्स पाहिजे की ते करेक्ट आहे का रॉंग आहे, यू सेंड इट माय व्हॉट्सअप, आय विल गिव्ह द रिमार्क ऑन दॅट. ओके, सकाळी मला झालेले प्रश्न विचारला बघा. आय अप्रिशिएट सच स्टुडंट्स. पटकन, म्हणजे मला इथं असं वाटलेलं आहे की इमिडिएट त्याने आज सांगून टाकलं. ओके, तुमचा रोल नंबर किती होता? सकाळी आल्यानंतर प्रश्न विचारला मला. 33. रोल नंबर 33. सो दिस इज व्हॉट द आय से स्पिरिट. ओके, तर प्रत्येकाने आपण अशा पद्धतीने जर गेलं तर डेफिनेटली ह्या विषयामध्ये खूप मजा येईल. यू विल एन्जॉय द प्रॅक्टिस अँड यू विल गेट द गुड रिझल्ट, आय एम डॅम शुअर. ओके, तर विल टेक नेक्स्ट. all the cases are over. Still we will see some of the exam problems. Okay, just 1 second. Okay, take down question. Draw the projections of line MN. Take down. Am I audible? Yes, sir. Okay, take down question. Draw the projections of line MN. Draw the projections of line MN and measure true length. And measure true length comma if its apparent angle with HP, if its apparent angle with HP, if its apparent angle with HP is 50 degree, if its apparent angle with HP is 50 degree, and FEL
capital FVL is 60 mm and FUL is 60 mm, 60. Full stop. Point M is 10 mm. Point M is 10 mm. Point M is 10 mm from both HP and VP. From both HP and VP. And point N is 50 mm. And point N is 50 mm. And point N is 50 mm in front of VP. In front of VP. Point N is 50 mm in front of VP. Full stop. So this is a problem asked in the examination December 2007. December 2007 for 6 marks. December 2007 for 6 marks. I will repeat the statement. Draw the projections of line MN and measure true length, comma, if its apparent angle with HP is 50 degree and FEL is 60 mm, full stop. Point M is 10 mm from both HP and VP and point N is 50 mm in front of VP and point N is 50 mm in front of VP. Okay, written statement, everyone. Have you noted statement or not? Noted, sir. Okay. Now please read the example carefully. Try to write given and start. Start drawing. सर TVL किती दिले? TVL नाही दिली आपल्याला इथं. FEL फक्त दिलेली. असे एक्झाम्पल झाले मला आठवतंय. हो सर. एक्झामचा पॅटर्न हा ऑनलाईन आहे का ऑफलाईन ते काय क्लिअर नाही लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही प्रिपरेशन करताना ऑफलाईन आहे असं समजूनच करायचं लक्षात ठेवा. कीप इन माइंड. तर शेवटी परत 11th आवरला काय तर डिसिजन चेंज व्हायचा युनिव्हर्सिटीचा आणि मग परत तुम्ही म्हणणार की सर आम्हाला तुम्ही ऑनलाईन म्हटला होता असं झालं. त्यापेक्षा तुम्ही बी प्रिपेअर्ड इन बोथ दी अँगल्स ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन. ओके. ऑफलाईनच्या दृष्टीने तयारी केली की ऑनलाईन ऑटोमॅटिक होते तयार. लक्षात ठेवा. तुमचं प्रिपरेशन ऑफलाईनच्या व्ह्यून असलं की ऑटोमॅटिक ऑनलाईनला कुठलीही अडचण येत नाही. कारण कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नसतो किंवा अंडरस्टँड होत नसते. ते झालं की ऑनलाईनचं काय अवघड नाही. स्नेहल कदम, येस सर. तुमचं झालं का डाऊट क्लिअर? हा सर. हा, तुम्ही जे विचारलं होतं एक्झाम्पल त्याच्यामध्ये अँगल थीटा फाय वगैरे क्लिअर झालं का तुमचं? हा सर झालं. हा, तुम्ही जे मला पाठवत व्हॉट्सअपला होते मी बघितलं ते करेक्ट आहे की? हा सर, ती मी वेगळ्या पद्धतीने काढले म्हणून. ठीक आहे, नो प्रॉब्लेम.
You do one thing today. I will give one task to you. आज आता जे अटेंड आहेत 55 स्टुडंट्स आहेत त्यांचा स्क्रीनशॉट काढता येईल का तुम्हाला? हा सर. You take screenshot and you send on my WhatsApp. हा सर. तुम्ही सर्वांनी ते क्रिएटिव्हिटी डिझाईन थिंकिंग मध्ये हे करत असताना असाइनमेंट सॉल्व्ह करताना ग्रुप तयार केले होते काय तर? म्हणजे मला वाटते 5 ते 6 लोकांचे असे ग्रुप तयार केले होते आपण, है की नाही? यू कॅन कॉल मीटिंग नो इन 5 to 6 members in one team. So we will make discussion whenever there's any difficulty discussion. Okay. एक प्रकारचा आपण डिस्कशन फोरम करू शकतो. म्हणजे ज्या दिवशी आपली सुट्टी असते एक 5-10 मिनिट जर आपण इंटरॅक्शन जर केलं तर आपला बराचसा कॉन्फिडन्स वाढेल आणि थोडंसं लर्निंग चांगलं फास्ट होईल असं आय फील. तुमचे ग्रुप्स तर मी अगोदर तयार केले तर त्या ग्रुपमध्येच तुम्ही एक मला तुम्हीच मीटिंग कॉल करायची. आय विल नॉट इंटरफिअर. तुम्हीच मीटिंग कॉल करायची आणि त्या मीटिंग मध्ये मला फक्त लिंक जॉईन करून आय विल जॉईन. रोनक वर्मा, hello, roll number 62, Ronak, Pratik, roll number 60. Yes sir. तुम्ही ग्रुप केलाय का? मागच्या मी क्रिएटिव्हिटी डिझाईन थिंकिंग ज्यावेळेस सांगितलं होतं ग्रुप करून आपल्याला असाइनमेंट्स कंप्लीट करा त्यावेळेस केला होता ना? हो केलता सर. मग तुमचा वैयक्तिक तुमच्या ग्रुपचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा काय? हो. 6-7 लोकांचा आणि मला इन्व्हाइट करा मीटिंग साठी. तुम्हाला कुठे डिफिकल्टी आल्या तर आय विल जॉईन, नो प्रॉब्लेम. मग 6-7 लोक असेल लिमिटेड, तुम्हाला अगदी ओपनली बोलता येईल मला काय जे विचारायचं ते. ओके सर. सो दॅट वे वी कॅन गो अहेड. 4:30च्या पुढे कधी तुम्ही यू कॅन कॉल द मीटिंग, नो प्रॉब्लेम. आय विल जॉईन. हो सर. काही ट्रिक्स हिंट्स वगैरे आपण त्या ठिकाणी डिस्कस करू शकतो. ओके. तुम्हीच इन्व्हाइट करा मीटिंग. मला इन्व्हाइट करायचं तुम्ही. तुम्हाला जमतं का मीटिंग अरेंज करणं गुगल मीटवर? ओके सर करतो. शिकून घ्या ते कसं अरेंज, कारण हे पण लर्निंग लक्षात ठेवा अरेंजिंग मीटिंग्स. प्रांजली उत्पात, तुमचा एक ग्रुप होता ना काय तर मागं? यू कॅन इन्व्हाइट, यू कॅन अरेंज अ मीटिंग आफ्टर 4:30. 5-10 minutes विल मेक डिस्कशन इन डिफिकल्टी डाउट्स आपण ते सॉल्व्ह करू शकतो ना. तुमचा जो मुलींचा ग्रुप आहे 6-7 मुलींचा, त्या ग्रुपमध्ये मला इन्व्हाइट करा. वी विल डिस्कस एनी टाइम आफ्टर 4:30. यू कॅन सेंड द लिंक अँड आय कॅन जॉईन, नो प्रॉब्लेम. अदरवाइज तुमच्यामध्ये डिस्कशन ठेवा, काय अडचण नाहीये ग्रुपवरती. So see, this is also kind of a learning. Over, everybody has completed? Yes sir. Okay. So I will try to solve.
just ensure your answer. So they have given. Is it visible? Screen is Yes, sir. okay. Draw the projections of line MN and measure true length. म्हणजे true length मोजायची आपल्याला. If it's apparent angle with horizontal plane, that is what alpha ना? Yes, sir. Apparent angle with horizontal plane is given alpha. 50 degree. It is 50 degree. Okay. Then front view length is given. FL. FL is given. 60 mm. FL is equal to 60. Then point M is given 10 mm above and 10 mm below. That is away from HP and VP. That is equal to 10 mm. You can write above and 10 mm below. Okay. And this point N is 50 mm in front of VP. Point N is given 50 mm in front of VP. Okay. Now let us start. X, Y. Okay. Now we will locate point M dash and M. M dash M. Okay. Draw the locus lines. बघा ज्यांना ड्रॉ करता आलेलं नाही त्यांनी लक्ष द्या इकडं. Okay. Now angle alpha is given 50 degree. From this M dash you measure angle alpha 50 degree. Okay, this you can show the angle immediately. See, many time students are forgetting to show the angles alpha. Okay. Then FL is given, front view length is given 60 mm. You mark it now directly from the M dot point or M dash point. You mark it 60 mm. This is the point N dash. Okay. Draw locus line. Okay. Now mention here locus of N in front view. Then locus of M in front view. Here also locus of M in top view. ओके. हा, आता अजून काय दिले त्यांनी लोकस ऑफ एम दिलंय ना. आता एम चं लोकस लाईन काढले आपण, एम डॅश आणि एम लोकेट केलं, दॅट इज अ लोकस ऑफ एम झाला आपला.
आता लोकस ऑफ एन दिलंय 50 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी मीन्स व्हॉट इट इज बिलो द XY लाईन. बरेच जण काय करतात टॉफी मधला जो एम आहे तिथून ते 50 mm असतात. दॅट इज रॉंग. ओके सी आय एम हायलाइटिंग द मिस्टेक ऑफ द स्टुडंट. आता एनचा लोकस दिलाय म्हणजे तो नेहमी लोकस हा XY पासून पुढे असतो. XY पासून वरती किंवा XY पासून खाली. लोकस लाईन पासून कधी लोकस डिस्टन्स पुढचं मार्क करायचं नाही, लक्षात ठेवा. कीप इन माइंड. ओके तर हा एन जो आहे पॉइंट त्याचा लोकस 50 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी आहे म्हणून XY पासूनच 50 मोजायचं पुढं. XY पासून 50 मोजायचं आणि लाईन ड्रॉ करायची. ओके दिस इज द लोकस. एवढं अंतर दिलेलं आहे. दिस इज 50 mm. आय विल शो दॅट. This is 50 mm. Okay. Now एन पॉइंट लोकेट. आता एन पॉइंट लोकेट केला की मी अजून नाही लोकेट केला. बघा ज्यांना शक्य झालेलं नाही त्यांनी लक्ष द्यायचं आहे. एन पॉइंट लोकेट केलाय का? हॅलो नाही केलं. आता विचार करूया आपण कसं टॉप व्ह्यू कम्प्लीट करायचा किंवा फ्रंट व्ह्यू मध्ये राहिलेला पोझिशन कशी कम्प्लीट करायची. मग आता आपण इथं वरती FEL दाखवलेला आहे. FEL इथं लिहून टाकू आपण. FEL. ओके आता मला FEL आली, फ्रंट व्ह्यूची फ्रंट लाईन आली मला, तर मला त्याच्यावर टॉफीची ट्रू लाईन काढता येते का? येस सर. हा कसं काढणार मग सांगा. एन डॅश वरून खाली स्ट्रेट लाईन मारायची. लोकस ऑफ एन इन टॉप व्ह्यू पर्यंत. सरळ स्ट्रेट लाईन येस सर. तिथून रोटेट करणार का? नाही सर नंतर एम पासून लाईन ही जॉईन करायची. नाही थोडा विचार करा प्लीज मग थिंक. तिथं आपल्याला मला एक सांगा, हा FEL आहे, ही इन्क्लाइन आहे. त्या FEL इन्क्लाइनला आपण स्ट्रेट लाईन जर ओढलं तर मला TVL मिळणार ना? हा सर. येस सर. करेक्ट, कारण आपल्याला माहित आहे कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचं हा आणि नंतर रोटेट करायचा हा आणि आणि तिथून देन ते जॉईन करायचं एम आणि करेक्ट. स्ट्रेट Join लाईन करायचं काढून नंतर. पण नंतर एम पासून एन पर्यंत ड्रॉ केलं तरी चालतं. हा तसं चालतंय. आता बघा काय जण काय करतील माहितीये का, आता बघा प्रत्येकाची मेथड वेगळी आहे. काही जण पहिला TVL लोकेट करतील. ओके काही जण पहिला ट्रू लेंथ लोकेट करतील. दोन्ही पण बरोबर आहे. तर आता काय इथं वरती FEL आहे, आपण TVL पटकन लोकेट करू शकतो. घ्या मग काढून. मग जस्ट आपल्याला माहित आहे FEL आणि TVL ची एंड पॉइंट एका प्रोजेक्टर मध्ये असतात, बरोबर का? येस ऑर नो? येस सर. FEL आणि TVL ची एंड पॉइंट एकाच प्रोजेक्टर मध्ये असतात. त्यामुळे काय झालं आपल्याला हा मिळाला पॉइंट, टॉफीचा एंड पॉइंट मिळाला आपल्याला इथं. दिस इज एन. ओके जॉईन. Okay this is the TVL. मला TVL. आता एन डॅश पासून लोकस ऑफ एम इन फ्रंट व्ह्यू पर्यंत रोटेट करायचं. करेक्ट. कंपास एम डॅश वर ठेवायचा आणि एन डॅश पॉइंटला रोटेट करायचा. मेक इट पॅरलल टू XY. म्हणजे FEL लाईन जी दिसते इन्क्लाइन तिला काय करायचं, हॉरिझॉन्टल करायचं. बरोबर ना? येस सर. हा सो मेक दिस लाईन. बघा एम डॅश टू एन डॅश लाईन जी इन्क्लाइन आहे FEL तिला हॉरिझॉन्टल करून घ्या. मग कसं करणार, कंपास एम डॅश वर ठेवणार आणि एन डॅश पॉइंटला रोटेट करणार. कुठपर्यंत? लोकस ऑफ एम इन फ्रंट व्ह्यू.
झाली का पॅरलल, एक्स वाय ला पॅरलल? जी एफईएल आहे ती एफईएल पॅरल झाली का एक्स वाय ला? येस. आणि आता तिथून स्ट्रेट लाईन काढायची लोकस ऑफ एन इन टॉप व्ह्यू पर्यंत. Correct. Now from here, draw a straight line. एम पासून एन वन पर्यंत ड्रॉ करायची लाईन. Give the name. First of all, give the name. गडबड नाही करायची. This is N1. Now join. Join M to N1 distance. This is the true length. Okay. You can mention here. This is the true length. आता टॉफी मध्ये ट्रू लेंथ आली तर फ्रंट मध्ये ट्रू लेंथ कशी मिळणार? एम पासून एन वन पर्यंत डिस्टन्स घ्यायचं आणि एम डॅश वरून एन तिकडे यांच्या लोकसवर लोकस ऑफ एन इन फ्रंट व्ह्यू. ओके, तिथं मार्क करायचं. करेक्ट. सो टेक डिस्टन्स M to N1 distance compass and this M dash as a center. Okay, and intersect the locus. Okay, so this is the true length in the front view. Okay, give the name as a N1 dash. N1 dash. Okay, this is the angle theta. This is the angle phi. Okay, you can mention here true length. You can show the arrows, how it is rotated. This is rotated downward. Clear everyone? कुणाला अडचण आहे का ह्याच्यामध्ये? This is front view. This is top view. You can mention here locus. Locus of N in top view. Okay, is it clear everyone? कसं सॉल्व करायचं? सर N1 डॅश कळलं नाही. N1 डॅश का आलेलं नाहीये. ओके, N1 तर काला का कसं ट्रू लेंथ आणली ती? हा काय केलं ती? फ्रंट व्ह्यू मधला जो एफईएल आहे त्या एफईएल ला मी काय केलं, एक्स वाय ला पॅरल केलं. एक्स वाय ला कसं पॅरल केलं तर एम वर कंपास ठेवला आणि एन डॅश पॉइंटला रोटेट केला इथपर्यंत. कुठपर्यंत दिसतोय कर्सर, म्हणजे लोकस ऑफ एम इन फ्रंट व्ह्यू पर्यंत. त्या लोकस ऑफ एम पर्यंत काय केलं मी, रोटेट केलं आणि काय झालं, हा एफईएल हॉरिझॉन्टल झाला आणि तिथून स्ट्रेट लाईन ओढली. तिथून काय केली, स्ट्रेट लाईन ओढली. आय गॉट द ट्रू लेंथ. स्ट्रेट लाईन वरती कुठे कट झाली, लोकसला ना. आपण लोकस एन अगोदर लोकेट केलेलं आहे 50 mm वरती. मग हा ट्रू लेंथ मिळाला आपल्याला. मग ही ट्रू लेंथ, फ्रंट टॉफीची ट्रू लेंथ आणि फ्रंट व्ह्यूची ट्रू लेंथ अंतर सेमच असणार ना, काय बदलणार नाही. मग काय केलं मी, M to N1 डिस्टन्स कंपास मध्ये घेतलं, M डॅश वर ठेवला आणि लोकसला कट केलं. तिथे मिळालं N1 डॅश. दॅट इज M डॅश टू N1 डॅश जॉईन कर, दॅट इज अ ट्रू लेंथ इन फ्रंट व्ह्यू. Now is it clear? Yes, sir. ओके, ज्यांनी कॉल सॉल्व केलेला नाही त्यांनी कंप्लीट करून घ्या पटकन 5 मिनिटात. फास्ट. सर थिटा 39 येतो. थीटा इज कमिंग 39. 40. पहिला ट्रू लेंथ सांगा ना, कारण ट्रू लेंथ पहिली विचारली आपल्याला. 72. हा 73. 72. 73. 72, 73. अजून वेगळं आले का अजून कोणाचं? हॅलो, 73.
Anybody has got different than this? 72, 73 पेक्षा काय वेगळं कोणाला आले का? 70. 75. 72 mm. 70. 73. 73. 72. 72. गुड. आता असं यायला पाहिजे बघा. हे असं आन्सर क्लोज आले मला. दिस इज व्हॉट क्लोजनेस ऑफ द आन्सर. 70 आले सर. 70. अजून वेगळं कोण आले मुलामध्ये? 72 येते सर. 72. Okay. Majority students are getting 72. 72, 73, 71. Okay. That is called as precise answer. 70 पण चुकीचं आहे असं म्हणत नाही मी. फक्त if you get answer, if majority students are getting 72 आणि 1 or 2 students are getting 70, no problem, it's acceptable. पण थोडंसं अजून लाईन पॅरलिझम थोडंसं मेंटेन करणं गरजेचं आहे. अॅक्युरसी वाढवणं गरजेचं आहे. Okay, then what is theta? 40 degree. 40. 40 degree. 39. And phi? 35. 35. 34. 34, 35. Okay. 36. 36. And theta 42. नाही बीटाची बरं ठीक आहे. बीटा किती आला? Theta. Beta 46. बीटा 46. 45. 46. ओके ठीक आहे. 45, 46, 44. ओके ठीक आहे. शॅल वी प्रोसीड नेक्स्ट? Yes sir. Yes, sir. झाला लंच ब्रेक तुमचा. एक होमवर्क घ्या and then you can work on that. So tomorrow we'll see the next type, that is a grade and bearing. आता एक आपला टाइप झाला बघा ऑब्लिक लाईनचा. इथे एक टाइप आपला संपलेला आहे. दुसरा टाइप आहे ग्रेड बेरिंग. So we'll work tomorrow on grade bearing. So before that, for the today's homework I'm giving, just a minute, we'll take homework and then we'll stop. Okay, take down. Complete the projections of line AB. Complete the projections of line AB. Complete the projections of line AB if first point, its true length is 60 mm. Am I audible? Yes, Yes. sir. If its true length is 60 mm. Second point, true angle with HRP is 30 degree. True angle with HRP. HRP means what? Horizontal reference plane. True angle with HRP is 30 degree. True angle with HRP is 30 degree. Third point, point B is 50 mm in front of FRP. Point B is 50 mm in front of FRP. Point B is 50 in front of FRP. Next line, find true angle of line AB. Find true angle of line AB with FRP. Find true angle of line AB with FRP. Okay, so this problem is asked in the examination May 2013. May 2013.
for 4 marks. Okay, so you सर please FRP means काय म्हणला frontal reference plane, FRP. जसं आपण HPVP म्हणतो ना, HP means what? Horizontal plane. VP means vertical plane. तसंच HRP means horizontal reference plane आणि FRP means what? Frontal reference plane. Frontal reference plane म्हणजेच VP. Okay, you just try this homework. Okay, so tomorrow we will see the solution. Now give the attendance. हॅलो सर सकाळी तो डाऊट होता ते मी डायग्राम ड्रॉ करते आणि तुम्हाला नंतर सेंड करते. हा ठीक आहे ना. आता बघा, ज्यांनी होमवर्क कंप्लीट करतील त्यांनी मला व्हॉट्सअप वरती शेअर करा. आय विल चेक, आय विल गिव्ह द कॉमेंट ऑन दॅट. दॅट इज अवर रेग्युलर प्रोसेस. नाही सर सकाळी डाऊट होता ते. हा ठीक आहे, ते शेअर करा मला, काय अडचण नाही. ठीक आहे. गिव्ह द अटेंडन्स. रोल नंबर 1, रोल नंबर 1, प्रेझेंट सर. 2, Present, sir. 3, roll number 3, Sir. 4, Present, sir. 5, Present. 6, roll number 6, 7, Present, sir. 8, सर 6 प्रेझेंट. okay, 6 noted. 7 present. 8, roll number 8, roll number 9, प्रेझेंट सर. 10, प्रेझेंट. 11, प्रेझेंट. 12, प्रेझेंट सर. 13, प्रेझेंट सर. 14, roll number 14, प्रेझेंट सर. 15, प्रेझेंट सर. 16, प्रेझेंट. 16, 16, 17, Present, sir. 18, sir. 18, Sir, present. roll number 18 present or absent? Present. Okay. 19, Present, sir. 20, Present, sir. 21, Present, sir. 22, Present, sir. 23, 23, 24, Present, sir. 25, Present, sir. 26, Yes, sir. 27, Present, sir. 28, Present, sir. 29, Present, sir. 30, roll number 30, 31, Yes, sir. 32, Present, sir. 33, प्रेझेंट सर. 34, प्रेझेंट सर. 35, प्रेझेंट सर. 36, प्रेझेंट सर. 37, प्रेझेंट सर. 38, प्रेझेंट सर. 39, 39, 40, roll number 40, 40, 41. प्रेझेंट सर. सर Yes, you are audible. 40 प्रेझेंट सर. Okay. 41, प्रेझेंट सर. 42, प्रेझेंट सर. 43, 43, Present, sir. 44, प्रेझेंट सर. 45, प्रेझेंट सर. 46, 46, प्रेझेंट सर. 47, प्रेझेंट सर. 48, प्रेझेंट सर. 49, Present, sir. 50, roll number 50, Yes, sir. 51, Yes, sir. 52, Present, sir. 52, Present. 52, 52, 53, 54, roll number 54, Present, sir. 55, 55, 56, Present, sir. 57, 57, 57, 58, Present, sir. 59, roll number 59, 60, Yes, sir. 61, Yes, sir.
62, 62, 63, Present. 64. Roll number 64. Roll number 64, 65, Present, sir. 66. Roll number 66. बघा मी absent number वाचतो once again. Roll number 8, 16, 30. सर 16 प्रेझेंट आहे सर. किती? 16. Okay. Roll number 30, 39, 52. 39 present. Okay. 52, 53, 55, 57, 59, 62, 64, 66. हॅलो सर. हा हॅलो सर, रोल नंबर 8 प्रेझेंट आहे. मेसेज आलता, मग रेंज नाही आहे तिला. बर ठीक आहे. ओके ठीक आहे. विल कन्क्लूड हिअर. थँक्यू व्हेरी मच.